नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. धोकेबाज लोकांवर प्रेम करणे योग्य आहे का? एका गावात राहुल नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप चांगला, प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचा होता. तो सर्वांवर विश्वास ठेवायचा आणि सर्वांना मदत करायचा. एक दिवस त्याची ओळख एका व्यक्तीशी झाली. सुरुवातीला ती व्यक्ती खूप चांगली वाटली. गोड बोलणे, मदत करण्याचे नाटक करणे आणि नेहमी जवळ राहणे यामुळे राहुलचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला. पण काही दिवसांनी सत्य समोर आले. त्या व्यक्तीने राहुलचा विश्वासघात केला. त्याच्या गुपितांचा गैरफायदा घेतला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला. राहुल खूप दुःखी झाला. त्याला वाटले, मी इतके प्रेम दिले, विश्वास दिला, तरी माझ्याशी असे का झाले? दुःखी मनाने तो एका ज्ञानी संतांकडे गेला आणि विचारले, गुरुजी, धोकेबाज लोकांवर प्रेम करणे योग्य आहे का? संत हसले आणि म्हणाले, बाळा, प्रेम करणे चुकीचे नाही, पण प्रेम करताना विवेक असणे आवश्यक आहे. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, पण तो कोणाच्या घरात जाऊन राहत नाही. राहुलला काहीच समजले नाही. संत पुढे म्हणाले, एखाद्या व्यक्तीने एकदा चूक केली तर त्याला माफ करणे हे मोठेपण आहे. पण तीच व्यक्ती वारंवार धोका देत असेल तर तिच्यापासून योग्य अंतर ठेवणे हे शहाणपण आहे. प्रेम म्हणजे स्वतःचा अपमान सहन करणे नव्हे. प्रेम म्हणजे दुसऱ्याचे भले चिंतणे, पण स्वतःचे नुकसान होऊन देणे. संतांनी राहुलला एक उदाहरण दिले. जर एखादा साप तुला एकदा चावला तर तू त्याला माफ करू शकतोस, पण पुन्हा पुन्हा त्याच सापाजवळ जाऊन उभे राहणे ही मूर्खता ठरेल. हे ऐकून राहुलच्या डोळ्यात प्रकाश पडला. त्याला समजले की प्रेम करणे चांगले आहे, पण अंधविश्वास करणे चुकीचे आहे. काही लोक आपल्या जीवनात येतात आपल्याला आनंद देण्यासाठी, तर काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी. धोकेबाज लोकांवर द्वेष करण्याची गरज नाही. त्यांना माफ करा, पण त्यांच्यावर पुन्हा आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, जीवनात प्रेम करा, मदत करा, पण स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत कधीही कमी करू नका. लक्षात ठेवा, क्षमाशील बना, पण भोळे बनू नका. प्रेम करा, पण विवेक विसरू नका. ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.